हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमच्या 16th चॅप्टरचा म्हणजे 16व्या पाठाचा ज्याचं नाव आहे अनुवंशिकता व परिवर्तन या पाठाचा तिसरा भाग आज आपण पाहतोय। यापूर्वीच्या दोन भागांमध्ये आपण अनुवंशिकता काय असते किंवा अनुवंशिकतेचे जे काही वाहक आहेत ज्याला आपण जनुकीय पदार्थ म्हणून ओळखतो, ज्याला आपण केंद्रक आम्ल म्हणून ओळखतो, ज्यामध्ये डीएनए आणि आरएनए येतात, त्याबद्दल आपण अगदी व्यवस्थित पद्धतीने अगदी सविस्तर पद्धतीने माहिती मिळवलेली होती। आजच्या भागामध्ये आपण जे काही त्यापुढील भाग आहे म्हणजे सुरुवातीला आपण महत्त्वाच्या मुद्द्यांपैकी पहिला मुद्दा हा पाहणार आहोत की एक संकर काय असते आणि त्यानंतर द्विसंकर काय असते, ती कशा पद्धतीने आपण काढू शकतो, त्यांचं काय काय महत्त्व आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण या ठिकाणी शिकणार आहोत। तर सुरुवातीला आपण मेंडेल कोण होते, मग त्यांचे सिद्धांत काय आहेत अनुवंशिकतेचे हे आपण जाणून घेऊया। पहिल्यांदा बघा, माता पित्याकडून संततीमध्ये समान प्रमाणात जनुकीय पदार्थ संक्रमित केले जातात। आपले जे काही माता पिता आहेत तर त्या माता पित्याकडून संततीमध्ये समान प्रमाणात जनुकीय पदार्थ संक्रमित केले जातात। यावर लक्षणांच्या अनुवंशिकतेचे सिद्धांत आधारित आहेत। यावर काय आहे, यावर लक्षणांचे जे काही अनुवंशिकता आहे तर त्याचे सिद्धांत आधारित आहेत। लक्षणाच्या अनुवंशात माता पित्याचा सहभाग समान असेल तर संततीत कोणती लक्षणे आढळून येतात। आता जी काही लक्षणं संततीमध्ये दिसणार आहेत तर त्या ठिकाणी लक्षणाच्या अनुवंशात माता पित्याचा जो काही सहभाग आहे तो सहभाग समान आहे आणि तो सहभाग जर समान असेल तर संततीत कोणती लक्षणं आढळून येतील। यामध्ये बघा, मेंडेल यांनी याच दिशेनं आपलं संशोधन केलं व अशा अनुवंशिकतेसाठी कारणीभूत असणाऱ्या प्रमुख सिद्धांतांची मांडणी केली आहे। मेंडेल यांनी काय केलं तर मेंडेल यांनी याच दिशेनं याच प्रकारे किंवा याच फ्लोनी त्यांनी त्यांचं संशोधन केलं, त्यांनी त्यांचा अभ्यास केला आणि अशा अनुवंशिकतेसाठी कारणीभूत असणारे जे काही प्रमुख सिद्धांत आहेत तर त्या सिद्धांतांची मांडणी त्यांनी केली आहे। जवळजवळ 1 शतकापूर्वी त्यांनी करून पाहिलेले प्रयोग विस्मयकारक आहेत। म्हणजे 1 शतक म्हणजे जवळपास 100 वर्षापूर्वी त्यांनी जे काही प्रयोग केले तर ते खरंच खूप आश्चर्यकारक आहेत, ते आपल्याला आश्चर्यचकित बनवणारे आहेत। मेंडेलचे सर्व प्रयोग वाटाण्याच्या झाडांमध्ये म्हणजे अर्थातच पायसम सटायमम मध्ये आढळणाऱ्या दृश्य लक्षणांवर आधारित होते। मेंडेलचे सर्व प्रयोग जे काही प्रयोग आहेत ते वाटाण्याच्या झाडांमध्ये, त्यामध्ये बघा पायसम सटायमम ज्याला आपण म्हणतो तर त्या ठिकाणी आढळणाऱ्या दृश्य लक्षणांवर म्हणजे ते जी दिसणारी गुणधर्म होती। आता उदाहरणामध्ये एखादं झाड खूप बुटकं आहे हे त्याचा दिसण्याचा गुणधर्म आहे, एखादं झाड खूप उंच आहे हे काय झालं, हे त्याच्या दिसण्याचं लक्षण झालं, हे त्याचं दृश्य लक्षण झालं, दिसण्याचा गुणधर्म झाला। ही लक्षणं पुढील प्रमाणे आहेत। मग ती कोणती कोणती आहेत लक्षात घ्या। यामध्ये बघा, सुरुवातीला बीजाचा आकार म्हणजे जे काही बी आपण वापरतोय तर त्या बियाचा आकार कशा पद्धतीचा आहे, गोल आहे की सुरकुतलेला आहे। यामध्ये प्रभावी आणि अप्रभावी असे 2 गट आपल्याला पाहायला मिळतील। तर प्रभावी गुणधर्म ही अप्रभावी गुणधर्मावर भारी ठरतात, म्हणजे त्यांना सप्रेस करून म्हणजे त्यांची वाढ त्या ठिकाणी थांबवून प्रभावी गुणधर्म स्वतः प्रकट होतात। त्यानंतर बीजाचा रंग हा पिवळा किंवा हिरवा असतो। फुलांचा रंग जांभळा किंवा पांढरा ठरू शकतो। शेंगाचा आकार पूर्ण भरलेला किंवा चपटी असू शकते। शेंगेचा रंग हिरवा किंवा पिवळा असू शकतो। फुलाची जागा कोणात म्हणजे खालच्या दिशेला खालच्या फांद्यांवरती असू शकते किंवा त्याचबरोबर त्या झाडाच्या टोकावर सुद्धा असू शकते। खोडाची उंची खूप उंच असू शकते किंवा ती बुटकी सुद्धा असू शकते। तर वाटाण्याच्या झाडांची 7 परस्पर विरोधी दृश्य लक्षणे आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे, ज्यांचा अभ्यास ग्रीगर जॉन मेंडेल यांनी केला। तर यांचा परिचय आपण थोडक्यात समजून घेऊया। ग्रीगर जोहान्स मेंडेल असं त्यांचं नाव होतं। त्यांचा जन्म 20 जुलै 1822 साली झाला, तर त्यांचा मृत्यू 6 जानेवारी 1884 साली झाला। ग्रेगर जोहान मेंडेल हा ऑस्ट्रियन वैज्ञानिक होता। तर हे ऑस्ट्रियाचे होते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते एक ऑस्ट्रियन वैज्ञानिक होते। वाटाण्याच्या झाडांवर प्रयोग करून त्यातील काही लक्षणांच्या अनुवंशिकतेचा त्याने अभ्यास केला।
जी काही वाटाण्याची झाड आहेत तर त्याच्यावर प्रयोग करून त्यातील काही लक्षणं, जी काही लक्षणं होती तर त्या लक्षणांच्या अनुवंशिकतेचा त्याने अभ्यास त्या ठिकाणी केला. मेंडेलने असं दाखवून दिलं की या लक्षणाच्या अनुवंशात काही सिद्धांताचं पालन केलं जातं. ही जी काही लक्षण आहेत तर या लक्षणाच्या अनुवंशामध्येच काही सिद्धांताचं पालन केलं जातं. हे सिद्धांत पुढे त्याच्याच नावाने प्रचलित झाले. हे सिद्धांत पुढे काय झाले तर त्याच नावाने त्या ठिकाणी प्रचलित झाले, त्याच नावाने प्रसिद्ध झाले. मेंडेलने केलेल्या कामाचं महत्व इतरांना पटण्यासाठी 20वे शतक उजडावं लागले. म्हणजे तोपर्यंत लोकांना मेंडेलने काय काम केले हे समजलं नाही, हे त्यांच्या लक्षात आलं नाही. तर 20व्या शतकापर्यंत लोक या प्रसिद्ध शास्त्रज्ञाच्या किंवा महान असे शास्त्रज्ञाच्या कार्यापासून वंचित होते, त्यांना ते लक्षात आलं नाही. या सिद्धांताच्या पुनर्मांडणीनंतर पुनर्पडताळणीनंतर आज हेच सिद्धांत आधुनिक अनुवंशशास्त्राचा पाया ठरले. तर त्या सिद्धांताची पुनर्पडताळणी करण्यात आली, परत एकदा त्याला तपासण्यात आलं आणि आज हेच सिद्धांत आधुनिक अनुवंशशास्त्राचा पाया ठरलेले आहेत. त्यानंतर माहित आहे का तुम्हाला या संदर्भामध्ये आपल्याला मानवामधील काही प्रभावी व अप्रभावी वैशिष्ट्ये आपल्याला दिलेली आहेत. यामध्ये बघा, प्रभावी मध्ये दुमडणारी जीभ तर अप्रभावी मध्ये न दुमडणारी जीभ येते. प्रभावी मध्ये हातावर केस असणं आणि अप्रभावी मध्ये हातावर केस नसणं येतात. तर प्रभावी मध्ये काळे व कुरळे केस तर अप्रभावी मध्ये भुरे व सरळ केस येतात. त्यानंतर शेवटचं कानाची मोकळी पाळी आणि कानाची चिकटलेली पाळी असे गुणधर्म येतात. त्यानंतर पुढे बघा, मेंडेलच्या प्रयोगांचे निष्कर्ष स्पष्ट होण्यासाठी पुढील 2 प्रकारचे संकर विचारात घ्यावे लागतील. मेंडेलचे जे काही प्रयोग आहेत तर त्या प्रयोगांचे निष्कर्ष त्या ठिकाणी स्पष्ट होण्यासाठी 2 प्रकारचे संकर आपल्याला विचारात घ्यावं लागतील. मेंडेलचा एक संकर संततीचा प्रयोग, ज्याला आपण मोनो हायब्रिड क्रॉस असं म्हणतो. काय म्हणतो तर मेंडेलचा एक संकर म्हणजे काय तर ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त एकाच गुणधर्माचा अभ्यास केला जातो, त्याला आपण एक संकर संततीचा प्रयोग म्हणतो. त्यालाच आपण मोनो हायब्रिड क्रॉस असं सुद्धा म्हणतो. मेंडेलने जे प्रयोग केले त्यात विरुद्ध लक्षणांची एकच जोडी असलेल्या वाटाण्याच्या झाडांमध्ये संकर घडवून आणला. मेंडेलने जे काही प्रयोग केले त्यात त्यांनी विरुद्ध लक्षणाची एकच जोडी असलेल्या वाटाण्याच्या झाडामध्ये त्यांनी क्रॉसिंग करून आणली. त्यांनी त्या 2 वेगवेगळ्या झाडांचं संकर त्या ठिकाणी घडवून आणलं आणि अशा प्रकारच्या संकराला आपण एक संकर म्हणतो. एक संकर गुणोत्तराचा अभ्यास करण्यासाठी आपण एक उंची हे लक्षण घेऊन उंच असणाऱ्या व बुटकी उंची असणाऱ्या वाटाण्याच्या झाडाचं उदाहरण घेऊ. जे काही एक संकर आहे तर त्या एक संकर गुणोत्तराचा अभ्यास करण्यासाठी आपण एक उंची, फक्त उंची हे लक्षण लक्षात घेतलं आणि उंच असणारे व बुटकी उंची असणाऱ्या वाटाण्याच्या झाडाचं त्या ठिकाणी त्यांनी उदाहरण घेतलं. जनक पिढी P1 उंची असणारी व बुटकी उंची असणारी झाडं संकरासाठी वापरण्यात आली, म्हणून ही जनक पिढी P1 होय. तर जनक पिढी म्हणजे काय तर अशी पिढी ज्यापासून नवीन संतती तयार होते, उदाहरणामध्ये थोडक्यामध्ये पालक. मेंडेलने उंच व बुटक्या झाडांना अनुक्रमे प्रभावी व अप्रभावी असे शब्द वापरले, कारण त्यातला एक गुणधर्म हा प्रभावी ठरतोय, तो प्रत्यक्षात त्या झाडामध्ये दिसतोय, तर दुसरा गुणधर्म हा त्या झाडामध्ये आहे पण तो अप्रभावी स्वरूपात आहे. मेंडेलने उंच झाडांना प्रभावी म्हणलं कारण पुढील पिढीतील सर्व झाडं उंच आली. पुढच्या पिढीतली जी काही झाडं होती तर ती सर्वच्या सर्व झाडं उंच आली, खूप उंच मोठी आली. बुटक्या झाडांना अप्रभावी हा शब्द वापरला कारण हे लक्षण पुढच्या पिढीत F1 आढळलेच नाही आणि हा प्रयोग पनेट स्क्वेअर पद्धतीने खाली दिला आहे. जे काही बुटकी झाड आहेत ती त्यांना आपण अप्रभावी शब्द वापरला कारण हे लक्षण पुढच्या पिढीत F1 मध्ये आढळलेच नाहीत आणि हा प्रयोग पनेट स्क्वेअर पद्धतीने खाली दिलेला आहे. आता पनेट स्क्वेअर काय आपण हे समजून घेऊ. यावरून मेंडेलने असं प्रतिपादित केलं की लक्षणांच्या संक्रमणासाठी कारणीभूत ठरणारे घटक जोडीनं आढळतात.
जे काही लक्षणं संक्रमित होत आहेत तर त्यांच्यासाठी कारणीभूत ठरणारे जे काही घटक आहेत ते जोडी जोडीने आपल्याला आढळतील. आज आपण याच घटकांना जनुक म्हणून ओळखतो. आपण कोणत्या घटकांना जनुकीय म्हणून ओळखतो? तर जी लक्षणं संक्रमणासाठी कारणीभूत ठरणारे घटक जोडीनं आढळतात. प्रभावी जनुक इंग्रजी लिपीतील मोठ्या तर अप्रभावी जनुक छोट्या अक्षरांनी दर्शवली जातात. म्हणजे कॅपिटल लेटर्सनी प्रभावी जनुक दर्शवली जातात आणि स्मॉल लेटर्सनी अप्रभावी जनुक दर्शवली जातात. जनुके ही जोडीनेच आढळत असल्यामुळे उंच झाडांसाठी कॅपिटल टी तर बुटक्या झाडांसाठी स्मॉल टी अशी अक्षरं वापरतात. ही जनुकांची जोडी युग्मक निर्मितीच्या वेळी विभक्त होते म्हणजे वेगळी होते. यामुळं टी घटक असणारे व छोटा टी घटक असणारे असे दोन प्रकारचे युग्मक तयार होतात. ही जी काही जनुकांची जोडी आहे तर ती युग्मक निर्मितीच्या वेळी ज्या वेळेला युग्मक तयार होतात त्यावेळेला ते विभक्त होते आणि यामुळेच कॅपिटल टी घटक असणारे म्हणजे उंच असणारी झाडं आणि स्मॉल टी घटक असणारे म्हणजेच बुटकी असणारी अप्रभावी असणारी झाडं असे दोन प्रकारचे उपयुग्मक त्या ठिकाणी तयार होतात. मग पुढे बघा, आता या ठिकाणी जो काही आपला हा एकसंकर संतती आहे ती संपते. आता याचा जो काही पनेट स्क्वेअर आहे तो तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकातून व्यवस्थित पद्धतीने समजून घ्यायचा. यावरती असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो की जो काही आपला एकसंकर आहे तो स्पष्ट करा आणि त्याचा पनेट स्क्वेअर त्या ठिकाणी लिहा. त्यानंतर आपण पुढच्या भागाकडे वळतोय. आपला पुढचा भाग आहे मेंडेलची द्विसंकर संतती डायहायब्रिड क्रॉस ज्याला आपण म्हणतो, ज्यामध्ये दोन जोड्यांचा विरोधी लक्षणांच्या दोन जोड्यांचा समावेश होतो. त्यामध्ये बघा द्विसंकर विरोधी लक्षणांच्या दोन जोड्यांचा समावेश या ठिकाणी होतो. म्हणजे आपण एक संकर मध्ये फक्त एकाच जोडीचा अभ्यास केला, त्यांचंच आपण क्रॉसिंग करून आणलं. पण या ठिकाणी या द्विसंकर संततीमध्ये मात्र कसं आहे तर यामध्ये दोन वेगवेगळ्या जोड्यांचा समावेश होतो. मेंडेलने एकापेक्षा जास्त लक्षणांच्या जोड्या एकाच वेळी वापरून संकरणाचे आणखी काही प्रयोग केले. एकापेक्षा जास्त लक्षणाच्या जोड्या एकाच वेळी वापरल्या मेंडेलने आणि त्यांनी आणखी बरेचसे प्रयोग त्या ठिकाणी केले. यात गोल पिवळ्या कॅपिटल आर अँड कॅपिटल वाय बीजांच्या झाडांचा सुरकुतलेल्या हिरव्या स्मॉल आर अँड स्मॉल वाय बीजांच्या झाडांशी संकर घडवून आणला. यात बीजांचा रंग व प्रकार अशा दोन लक्षणांचा समावेश आहे. म्हणूनच याला द्विसंकर म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? द्विसंकर असं म्हटलं जातं. दोन जोड्यांचा या ठिकाणी आपण विचार करतो म्हणूनच याला आपण द्विसंकर असं म्हणतो. द्विसंकर जनक पिढी P1 मेंडेलने गोल पिवळी बीजे येणाऱ्या तसेच सुरकुतलेली हिरवं बीजे येणाऱ्या वाटाण्याच्या झाडांची निवड केली आहे ती तक्त्याप्रमाणे. इथे बघा आता या ठिकाणी मेंडेलचा जो काही द्विसंकर संततीचा प्रयोग आहे तो या ठिकाणी आपण समजून घेऊया. यामध्ये बघा जनक पिढी P1 स्वरूप विधा काय? गोल व पिवळे वटाणे, सुरकुतलेले आणि हिरवे वटाणे. मग यांचा आपण संकर घडवून आणलं, त्यांचे युग्मक या ठिकाणी तयार झाले. त्यानंतर त्या पहिल्या पिढीमध्ये स्वरूप विधा गोल पिवळे वटाणे आले. त्यानंतर F1चं स्वयंपरागण आपण करून घेतलं. गोल पिवळे वटाणे यांच्यासोबत संकरण केलं. मग त्या ठिकाणी 4 वेगवेगळे युग्मक तयार झाले आणि दुसऱ्या पिढीसाठी अशा पद्धतीने आपल्याला जे काही पुढील संतती आहेत त्या मिळाल्या. आता स्वरूप विधा गुणोत्तर आपल्याला काढायचा आहे. तर गोल पिवळी 9 तर अशा पद्धतीने हा त्याचा गुणोत्तर आहे. तर जनुक विधा गुणोत्तर तुम्हाला स्वतः काढायचा आहे आणि तोच तुम्हाला कमेंट करून सांगायचा आहे. या ठिकाणी बघा P1 पिढीची युग्मक तयार होताना जनुकांची जोडी स्वतंत्ररित्या वेगळी होते. म्हणजेच कॅपिटल आर कॅपिटल वाय झाडांपासून कॅपिटल आर व वाय अशी युग्मक तयार होत नाहीत, तर फक्त RY प्रकारची युग्मक तयार होतात. तसेच स्मॉल आर वाय झाडांपासून म्हणजे छोटी बुटक्या झाडांपासून स्मॉल RY युग्मक तयार होतात. यावरून आपण असं म्हणू शकतो की युग्मकांमध्ये जनुकांच्या जोडीचं प्रतिनिधित्व त्यातील प्रत्येक एका घटकाद्वारे होतं. प्रत्येक एका घटकाद्वारे ते आपल्या लक्षात येतं.
एकसंकर प्रयोगाच्या निष्कर्षावरून द्विसंकर प्रयोगाच्या F1 पिढीतील झाडांना पिवळे गोल वाटाणे येतील अशी मेंडेलची अपेक्षा होती. त्याचा अनुमान बरोबरही होता. या वाटाण्याच्या झाडांची जनुक विधा कॅपिटल Y स्मॉल y कॅपिटल R स्मॉल r असली तरी स्वरूप विधा मात्र पिवळ्या गोल बिया येणाऱ्या झाडांप्रमाणे होती. कारण पिवळा रंग हा हिरव्यापेक्षा प्रभावी व गोल आकार हा सुरकुतलेल्या आकारापेक्षा प्रभावी होता. दिवसंकर प्रयोगाच्या F1 पिढीतील झाडांना दोन लक्षणांच्या समावेशामुळे द्विसंकरण म्हणतात. आता या ठिकाणी F1 पिढीतली जी काही झाड आहेत तर त्याच्यामध्ये दोन लक्षणांचा समावेश होतो म्हणूनच आपण त्यांना द्विसंकरण म्हणतो. F1 पिढीतील झाडे 4 प्रकारची युग्मक तयार करतात. ती 4 प्रकारची युग्मक खालील प्रमाणे आहेत. कॅपिटल R कॅपिटल Y कॅपिटल R स्मॉल y स्मॉल r कॅपिटल Y स्मॉल r स्मॉल y यांपैकी कॅपिटल RY स्मॉल RY ही युग्मक P1 युग्मकांप्रमाणे आहेत. त्यानंतर पुढे बघा की F1 पिढीतील झाडांचं स्वफलन घडून येतं तेव्हा दुसरी संतानीय पिढी म्हणजेच अर्थातच F2 पिढी निर्माण होते. या पिढीतील संततीमध्ये लक्षणांचं संक्रमण कसं होतं ते पृष्ठ क्रमांक 187 वरील तक्त्यात थोडक्यात दर्शवलेलं आहे आणि ते सूत्ररूपाने कसं मांडता येईल हेही आपण दाखवलेलं आहे. त्याची कृती तक्त्या शेजारील चौकटीत दिलेली आहे. 4 प्रकारचे पुंग युग्मक म्हणजे पुरुष युग्मक आणि 4 प्रकारचे स्त्री युग्मक अर्थातच स्त्री युग्मक यांच्या संकरणातून ज्या 16 वेगवेगळ्या जुळण्या तयार होतात त्या बुद्धिबळाच्या पटासारख्या चौकटी फलक आकृतीत म्हणजे पृष्ठ क्रमांक 187 वर दर्शवलेल्या आहेत. या फलकाच्या शीर्षस्थानी पुंग युग्मक असून कडेला स्त्री युग्मक आहेत. दुसऱ्या संतानीय पिढीच्या अभ्यासावर आधारित निरीक्षण पृष्ठ क्रमांक 187 वरील तक्त्यात आधारित तक्त्याप्रमाणे येतील. तर अशा पद्धतीने आपला हा जो काही आजचा भाग होता थोडासा छोटा भाग होता पण यामध्ये तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असे प्रश्न होते जे की प्रश्न 3 किंवा 5 मार्काला ठिकाणी विचारले जाऊ शकतात. तर तुम्हाला एकतर असा प्रश्न विचारला जाऊ शकतो या भागातून की एकसंकर पद्धती स्पष्ट करा किंवा मग द्विसंकर पद्धती स्पष्ट करा असा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. तर या छोट्याशा भागामध्ये जर तुम्हाला काही अडचणी असतील तर लगेच कमेंट करा किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि त्या ठिकाणी ऑल करा म्हणजेच तुम्हाला व्हिडिओच्या संदर्भातले सर्व नोटिफिकेशन्स मिळतील. तर अशाच पद्धतीने आता यापुढील जो काही शेवटचा पार्ट असणार आहे आपला या शेवटचा जो काही भाग असणार आहे या पाठाचा तो पाहण्यासाठी किंवा या पाठाचा स्वाध्याय पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान या फोल्डर मध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. लवकरच भेटू आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर.